हॅलो, ऐकू येते सगळ्यांना? यस सर. हॅलो यस सर. यस सर. ऐकू येत आहे का? हो सर. आता ऐकू येत आहे सगळ्यांना? ठीक आहे, चला बघा मग ट्रान्सक्रिप्शन बघू आपण. काय बघू आपण बेटा? ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शन एकाच स्टँडवरती का होतं डीएनएच्या? आपण काल बघितलं, काल मी तुम्हाला सांगितलं, आठवतंय का सगळ्यांना? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय बेटा? डीएनए पासून काय तयार होणं? mRNA. डीएनए पासून एमआरएनए तयार होणं, याला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन. डीएनए किती कसा असतो? डबल स्टँडर्ड असतो. त्याच्या दोन स्टँड पैकी फक्त एका स्टँडवरती काय तयार होतो? एमआरएनए. ज्या स्टँडवरती एमआरएनए तयार होतो त्या डीएनएच्या स्ट्रँडला काय म्हणतात? टेम्पलेट स्टँड. टेम्पलेट स्टँड. आणि त्याच्या अपोजिट जो स्टँड असतो त्याला काय म्हणतात? कोडिंग स्ट्रँड ऑफ द डीएनए. बरोबर आहे? येस ऑर नो? Yes, जो एन्झाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो? डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. आरएनए डिपेंडंट नाही. नो, आरएनए डिपेंडंट नाही. तो कोणता असतो? डीएनए वरती चिकटतो ना, म्हणून डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. कसं तयार होतं बेटा ते एमआरएनए? कसं तयार होतो? कोणत्या डायरेक्शन तयार होतो? 5' to 3' डायरेक्शन. येस ऑर नो? आता बघा, दोन डीएनएचे स्टँड आहेत. सर, डीएनएचे दोन स्टँड आहेत, मग दोघी स्टँड वरती ते कॉपी झालं पाहिजे ना एमआरएनए. ह्या स्टँड वरती एक एमआरएनए वेगळा तयार झाला पाहिजे, ह्या स्टँड वरती एक वेगळा एमआरएनए तयार झाला पाहिजे. हो का नाही? एका वेळेस दोन डीएनएचे स्टँड का कॉपी होत नाही? दोन कॉपीज एमआरएनएच्या तर का बनत नाही? कळतंय का? हा प्रश्न विचारला गेलाय बोर्ड एक्झाम मध्ये. कशासाठी? एकदा बोर्ड एक्झाम साठी महत्वाचा प्रश्न आहे. काय म्हणतात बोर्ड एक्झाम मध्ये? व्हाय द टू स्ट्रँड्स आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सक्रिप्शन इन डीएनए. डीएनएचे दोन्ही स्ट्रँड ट्रान्सक्रिप्शन मध्ये म्हणजे एमआरएनए बनवण्यामध्ये इन्व्हॉल्व का नसतात? आता त्याचे सिंपल उत्तर आहे बेटा, लक्षात घ्या. 3 पॉइंट्स त्याच्यामध्ये. काय महत्वाचं आहे? कोड फॉर प्रोटीन इज डिफरंट इन बोथ द स्टँड्स. दिस कॉम्प्लिकेट द ट्रान्सलेशन. दोन ठिकाणी जर कॉपी केली जाईल बघा, प्रत्येक ठिकाणी हा कोड वेगळा आहे. येस ऑर नो? ही सिक्वेन्स वेगळी का नाही? इथं ही सिक्वेन्स वेगळी का नाही? येस ऑर नो? येस सर. त्यामुळे दोन्ही स्टँड वरती Yes, कॉपी sir. केलं तर दोन वेगळे एमआरएनए जरी तयार झाले, ते दोन्ही वेगळे एमआरएनए दोन वेगळ्या प्रकारचे कामं करतील. म्हणजे ट्रान्सलेशन ही प्रोसेस काय म्हणतात बेटा? कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणून एकच डीएनएचा स्टँड वापरला जातो. कशासाठी? एमआरएनए बनवण्यासाठी. जो डीएनएचा स्टँड वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? टेम्पलेट स्टँड. कळतंय का नाही? येस सर. बरोबर आहे का? आता नीट बघा इथे, सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघा. हा काय बेटा? ऍडेनिन. ह्या स्टँडवरची विचार करू आपण. ह्या स्टँडवरती जेव्हा तयार होईल काय? हा कोणता स्टँड आहे तुमचा? डीएनएचा. काय म्हणतो आपण याला? टेम्पलेट स्टँड. ज्याच्यावरती आरएनए तयार होतो. 2 मिनिटं याच्याकडे लक्ष देऊ नका. हा कोडिंग स्टँड, याच्याकडे लक्ष नका देऊ. ऍडेनिन कोणाला बाइंड करेल बेटा? सांगा. ऍडेनिन कोणाला अट्रॅक्ट करेल माहितीये? युरॅसिल. थायमिन कोणाला अट्रॅक्ट करेल? ऍडेनिन. ग्वानिन कोणाला अट्रॅक्ट करेल? सायटोसिन. सायटोसिन कोणाला? ग्वानिन. अँड सो ऑन. तुम्ही बघू शकता शेवटचा काय आहे? सायटोसिन. इकडे काय आहे? ग्वानिन. येस ऑर नो? कळतंय का सगळ्यांना?
Yes, sir. या प्रकारे काय होईल बेटा? मग काय होईल सांगा? काय होईल? डीएनए पासून एमआरएनए तयार होईल, बरोबर का नाही? डीएनए पासून काय तयार होईल? एमआरएनए, हो का नाही? अरे ऐकू येतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. डीएनए पासून काय तयार होईल? एमआरएनए. आता डीएनए पासून एमआरएनए तयार झाला. आता हा एमआरएनए बघा तुम्ही, हा एमआरएनए बघा आणि हा कोणता स्टँड बघा? डीएनएचा कोडिंग स्टँड बघा. दोघींमध्ये सिमिलरिटी आहे का बघा? तर फक्त तुम्हाला इथे प्रॉब्लेम दिसेल काय? थायमिनचा काय इथे युरॅसिल आहे, बाकी ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, ग्वानिन. इथे बघा ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, बरोबर आहे का नाही? इथे थायमिनचा काय आला? युरॅसिल. इथे पुन्हा ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, पुन्हा इथे ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन. थायमिनच्या जागी काय आला? युरॅसिल. ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन. थायमिनच्या जागी काय आला? युरॅसिल. ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन. थायमिनच्या जागी काय आला? युरॅसिल. ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन. थायमिनच्या जागी काय आला? युरॅसिल. ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन. क्लिअर? Yes, sir. म्हणजे याचा अर्थ काय रे बेटा? याचा अर्थ काय? याचा अर्थ जो डीएनएचा स्टँड टेम्पलेट स्टँड असतो त्याच्यावरती काय तयार होतो? एमआरएनए तयार होतो, बरोबर आहे का नाही? आणि तो एमआरएनए त्याच्यावरची सिक्वेन्स, ही सिक्वेन्स कोणाशी मॅच करते बेटा? कोडिंग स्टँड ऑफ द डीएनए शी मॅच करते, बरोबर आहे का? मग हो का नाही? कोणाशी मॅच करते बेटा? Coding stand. कोणाशी मॅच करते सांगा, बरोबर आहे का? कोणाशी मॅच करते बेटा ती? कोडिंग स्टँड. करते. म्हणून एमआरएनए वरती जी सिक्वेन्स येते आणि कोडिंग स्टँड मध्ये सिक्वेन्स आहे त्यांच्यामध्ये फक्त फरक काय असतो? कोडिंग स्टँड मध्ये थायमिन असतो, थायमिन जागी इथे काय असतो? युरॅसिल असतो. Uracil. क्लिअर? Yes, sir. येस ऑर नो? Yes. म्हणून जो डीएनएचा स्टँड असतो जो इन्व्हॉल्व नाही होत कशामध्ये? एमआरएनए बनवण्यामध्ये, त्याला नाव काय देण्यात आलंय? मग कोडिंग स्टँड. नाव का देण्यात आलं कळालं का? कारण त्याच्यावरती सिक्वेन्स जी आहे तीच सिक्वेन्स कोणावरती आहे? एमआरएनए वरती आहे. mRNA. ऍक्च्युअली एमआरएनए कोणावरती तयार झाला? टेम्पलेट स्टँड वरती तयार झाला, हो का नाही? आता समजा हा इकडे एक एमआरएनए तयार झाला, बरोबर आहे? याच्या बेसवर, आणि याच्या बेसवर अजून एक एमआरएनए तयार झाला, याच्या बेसवर अजून एक एमआरएनए तयार झाला, याच्या बेसवर. तर दोन एमआरएनए जे तयार होतील ते दोन्ही कशा असतील बेटा? एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी. आणि जर ते कॉम्प्लिमेंटरी राहिले, दोन एमआरएनए बनले समजा असे अजून एक. आता याच्याकडे ऍडेनिन आहे, त्याच्याकडे युरॅसिल असेल, याच्याकडे ऍडेनिन आहे, त्याच्याकडे काय असेल? युरॅसिल असेल. इथे काय? सायटोसिन. इथे काय असेल? ग्वानिन. इथे सायटोसिन. असे दोन एमआरएनए जर बनले, एका स्टँड वरती हा एक एमआरएनए, एका स्टँड वरती हा एक एमआरएनए, असे दोन एमआरएनए जर बनले इथे, तर काय रे बेटा? दोन एमआरएनए एकमेकाला चिटकून जातील कॉम्प्लिमेंटरी असल्या कारणामुळे, बरोबर आहे का? दोन एमआरएनए काय होतील बेटा? डबल स्टँड फॉर्म करतील. आणि डबल स्टँड एमआरएनए जर तयार झाला तो ट्रान्सक्रिप्शन नाही, तो कशामध्ये? ट्रान्सलेशन मध्ये काय बेटा? प्रॉब्लेम क्रिएट करेल, म्हणजे तो प्रोटीन बनवू देणार नाही. क्लिअर? Yes, sir. एमआरएनए कसा असतो? सिंगल स्टँडर्ड असतो. कसा असतो? सिंगल स्टँडर्ड. दोन जर एमआरएनए बनून गेले तर ते दोघी एमआरएनए काय करतील बेटा? एकमेकाला चिटकून जातील आणि काय तयार बेटा? डबल स्टँडर्ड आरएनए, सॉरी आरएनए डीएनए बोललं गेलं, सॉरी. दोन जर एमआरएनए तयार झाले तर ते दोन्ही एमआरएनए काय होतील? डबल स्टँडर्ड एमआरएनए तयार करून टाकतील आणि काय बेटा? ट्रान्सलेशनची प्रोसेस होणार नाही. क्लिअर? मग हे दोन रिझन्स बेटा व्हाय बोथ द डीएनए स्टँड्स आर नॉट इन्व्हॉल्व इन द ट्रान्सक्रिप्शन. क्लिअर? समजतंय सगळ्यांना? Yes. Yes, sir. दोन्ही स्टँड इन्व्हॉल्व झाले तर प्रोसेस कॉम्प्लिकेटेड होईल. आणि दोन जर एमआरएनए तयार झाले, दोन जर आरएनए तयार झाले, ते दोन्ही आरएनए काय बेटा?
एकमेकाला चिटकतील, डबल स्ट्रँडेड आरएनए तयार होईल आणि तो ट्रान्सलेशनच्या प्रोसेसला काय करेल बेटा, कॉम्प्लीट करून टाकेल किंवा तो ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये भाग घेणार नाही. क्लिअर? यस सर. आणि म्हणून काय असं बेटा, म्हणून फक्त आणि फक्त एकच स्ट्रँड कशाचा, डीएनएचा, हा इन्व्हॉल्व होतो कशामध्ये, एक एमआरएनए बनवण्यामध्ये. क्लिअर? कळतं सगळ्यांना? Yes. आता नीट बघा, आता थोडस डिटेल मध्ये जाऊ इथे. आता तुमचा डबल स्ट्रँडेड डीएनए, ठीक आहे. डबल स्ट्रँडेड डीएनएच्या ज्या ठिकाणी एमआरएनए तयार होतो, हा कोण जॉईन झालाय, वैभव कोण आहे, माइक ऑफ ठेव रे, कोण आहे वैभव, मेघराज माइक ऑफ ठेव. हा जो डबल स्ट्रँडेड एमआरएनए तयार झालाय, बरोबर आहे, सॉरी, हा जो डबल स्ट्रँडेड डीएनए, या डीएनए वरती काय तयार होणार आहे, एमआरएनए. काय तयार होणार आहे, एमआरएनए. बरोबर आहे का नाही? मग जेवढ्या भागात तो एमआरएनए तयार होईल, समजा आता एवढा भाग डीएनएचा इन्व्हॉल्व आहे कशामध्ये, डीएनएचा एवढा तुकडा इन्व्हॉल्व आहे कशामध्ये, एमआरएनए तयार करण्यामध्ये. तर या एवढ्या तुकड्याला काय म्हणता बेटा, ट्रान्सक्रिप्शन युनिट. काय म्हणता बेटा त्याला, काय म्हणता याला बेटा, ट्रान्सक्रिप्शन युनिट. कळलं का, काय म्हणता याला, ट्रान्सक्रिप्शन युनिट. काय म्हणणार, बाकीच्यांना ऐकू येतंय का, काय म्हणणार याला, ट्रान्सक्रिप्शन युनिट. Transcription unit. ट्रान्सक्रिप्शन युनिट. बरोबर. मग ट्रान्सक्रिप्शन युनिटचा विचार करतोय आपण. बघा, हा तुमचा डीएनए, हा छोटासा तुकडाच आहे, हा फक्त डायरेक्शन दाखवून लिहिते, 3' 5', हा 5' आणि हा 3'. बरोबर का नाही? डीएनए कसा असतो, डीएनएचे दोन स्ट्रँड कसे असतात, अँटी पॅरलल. बरोबर. अँटी पॅरलल. मग या डीएनएच्या ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये, डीएनएचं जे ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे, त्या ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये काय असं बेटा, 3 रिजन असतात, 3 भाग असतात. ज्या ठिकाणी हे ट्रान्सक्रिप्शन सुरू होतं, ज्या ठिकाणी कोणता एन्झाइम चिटकतो, सगळ्यात पहिले हे सांगा, कोणता एन्झाइम चिटकतो, आरएनए Polymerase. कोणता एन्झाइम, आरएनए पॉलिमरेज. काय नाव त्याचं, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज चिटकतो. मग तो ज्या ठिकाणी चिटकतो त्या भागाला काय म्हणता बेटा, प्रमोटर साइट. काय म्हणता बेटा त्याला, प्रमोटर साइट. कळलं का, काय म्हणता त्याला, प्रमोटर साइट. चिटकला की इथून तो असा सरकत जातो, इथून पुढे. आणि एवढ्या भागामध्ये काय होतो, तुमचा एमआरएनए तयार होतो. कळतंय का नाही, एवढ्या भागामध्ये काय तयार, तुमचा एमआरएनए तयार होतो. कळलं का? आणि जेव्हा हा आरएनए पॉलिमरेज इथे येतो, या ठिकाणी ती प्रोसेस काय होते, स्टॉप. काय होतं ती प्रोसेस, स्टॉप. ह्या भागाला काय म्हणतात मग, टर्मिनेटर. काय म्हणता बेटा याला, काय म्हणता याला, टर्मिनेटर. कळतंय का नाही? येस सर. Yes, sir. मग प्रमोटर आणि टर्मिनेटर जो मधला भाग आहे, ज्या ठिकाणी एमआरएनए तयार होतो, याचा अर्थ या भागात काय आहेत, एमआरएनए तयार करण्यासाठी काय आहेत, ते मेन जीन. बरोबर का नाही, तो मेन पार्ट डीएनएचा जो एमआरएनए तयार करतो, त्याला काय म्हणता बेटा मग, स्ट्रक्चरल जीन. काय म्हणता बेटा त्याला, Structural gene. स्ट्रक्चरल जीन.
जो स्ट्रक्चरल जीन काय म्हणून काय कोणाला माहिती येतो? एमआरएनएला. एमआरएनए कोणाला माहिती येणार आहे? रायबोझोमला. रायबोझोम त्याप्रमाणे काय बनवतील? प्रोटीन. प्रोटीन. मग प्रोटीन बनवण्याची माहिती ही कोणाकडे असते? या स्ट्रक्चरल जीन कडे असते. हा स्ट्रक्चरल जीन कुठे आहे? डीएनए वरती आहे. बरोबर का नाही? समजतंय का नाही? मग हा स्ट्रक्चरल जीन काय बनवतो? एमआरएनए बनवतो ऍक्च्युअली. येस ऑर नो? यस सर. मग समजलं का सगळ्यांना? सगळ्यात पहिली जागा म्हणजे ट्रान्सक्रिप्शन युनिट किती भागात डिवाइड होतं? 3 भागात डिवाइड होतं. ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये पहिला भाग काय म्हणतात? त्याला प्रमोटर, ज्या ठिकाणी कोण चिटकतं? आरएनए पॉलिमरेज. कुठे असतो बेटा तो? इट इज लोकेटेड टुवर्ड्स दी 5' एंड. कोणत्या भागात बेटा? 5' एंड. त्याला म्हणतात आपण अपस्ट्रीम. बघा ह्या याच्यावरती तयार होणार ना. मग हा जो भाग आहे कोणता एंड बेटा आहे या डीएनएचं? कोणता एंड आहे? 5' एंड. याच्यावरती तो एमआरएनए तयार होणार ना. म्हणून ह्या एंडला आपण काय आणू? 5' एंड. बरोबर आहे का? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं एमआरएनए कसा तयार होतो? 5' टू 3' डायरेक्शन. मग सुरुवात इकडून होणार आहे. म्हणून प्रमोटर कुठे चिटकेल बेटा? 5' एंडला. कळलं का? आणि 5' एंडला आपण काय आणतो बेटा? अपस्ट्रीम. क्लिअर? यस सर. Structural gene, the region between the promoter and the terminator where the transcription takes place. हा पूर्ण भाग ज्या भागामध्ये काय होतं बेटा? ट्रान्सक्रिप्शन होतं ऍक्च्युअली. कोणामध्ये असतो? कुठे असतो हा भाग? प्रमोटर आणि टर्मिनेटरच्या काय कुठे असतो बेटा? तो मध्ये असतो. क्लिअर? The side where the transcription stop, it is located towards the 3' end. काय म्हणतो आपण त्याला? डाऊन स्ट्रीम. क्लिअर? टर्मिनेटर म्हणजे कोणता भाग? ज्या ठिकाणी एमआरएनए पोहोचल्यानंतर तो वेगळा होऊन जातो. एमआरएनए म्हणजे सॉरी एन्झाईम कोणता? डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम जो इथपर्यंत पोहोचल्यानंतर इथे आल्यानंतर तो वेगळा होतो आणि एमआरएनए बनण्याची प्रोसेस काय होते? स्टॉप होते. त्या भागाला काय म्हणता बेटा? टर्मिनेटर. तो भाग कुठे असतो? डाऊन स्ट्रीम कडे असतो. कुठे असतो? डाऊन स्ट्रीम कडे असतो. कोणत्या एंडला असतो तो? 3' एंडला असतो. कोणत्या एंडला असतो? 3' एंडला असतो. क्लिअर? यस सर. मग लक्षात ठेवा बेटा प्रमोटरच्या ठिकाणी काय स्टार्ट होतं? ट्रान्सक्रिप्शन. हा काय तुमचा हा टेम्पलेट स्ट्रँड. आणि शेवटी काय होतं बेटा? शेवटी काय असतो तुमचा? हा टर्मिनेटर. क्लिअर? यस. समजताय का नाही? यस सर. Yes, sir. हा मग आता इथे बघा हा 5' एंड, हा 3' एंड. बरं का नाही? हा 3', हा 5' एंड. मग 5' एंड कडून काय होणार बेटा? ट्रान्सक्रिप्शन सुरू होणार. इकडून आपण बघितलं, इकडून आपण बघितलं. हे सर प्रमोटर कुठे आहे? इथे आहे. मध्ये हा शेवटी काय? हा टर्मिनेटर. बरोबर आहे का नाही? आणि हा मधला काय आहे तुमचा? मग हा सांगा काय? हा स्ट्रक्चरल जीन. बरोबर आहे का? काय तो? स्ट्रक्चरल जीन. क्लिअर? यस सर. व्हेरी गुड. समजतंय का सगळ्यांना? हो सर. आता जीन काय बेटा? नीट लक्षात घ्या. जीन कशाला म्हणतात बघा, नीट लक्षात घ्या. शिकलोय आपण, सगळ्यांना माहिती आहे जीन काय आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा बघा जीन काय? इट इज द फंक्शनल युनिट ऑफ इनहेरिटन्स. ज्याला मेंडलने काय म्हटलं होतं बेटा? फॅक्टर. फॅक्टर म्हटलं होतं. व्हेरी गुड. तो काय बेटा? फंक्शनल युनिट आहे. कशाचं? इनहेरिटन्स. अनुवंशिकतेचं काय आहे? मेन युनिट आहे. जीन कुठे असतो? डीएनए वरती असतो. मग ऍक्च्युअली जीन काय आहे? डीएनए सिक्वेन्स कोडिंग फॉर अन आरएनए. कोणकोणते आरएनए बनवतो जीन? एमआरएनए, आरआरएनए आणि काय बेटा? टीआरएनए.
तिन्ही प्रकारचे आरएनए बनवतो. mRNA म्हणजे काय? मॅसेंजर आरएनए. Messenger RNA. rRNA म्हणजे काय? रायबोसोमल आरएनए. tRNA म्हणजे काय? ट्रान्सफर आरएनए. Transfer. rRNA म्हणजे काय? रायबोसोमल आरएनए. Ribosomal RNA. कळतंय का नाही? Yes, sir. मग सिस्ट्रॉन काय बेटा? सिस्ट्रॉन काय? इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए कोडिंग फॉर पॉलीपेप्टाइड ड्युरिंग दी प्रोटीन सिंथेसिस. इट इज द लार्जेस्ट एलिमेंट ऑफ द जीन. आता नीट लक्षात घ्या. तुम्ही म्हणता याला म्हणता तुम्ही जीन म्हटलं, बरोबर आहे. तर या जीनचे बी 3 भाग असतात बेटा. ऐका नीट ना काय म्हणतोय. जीनचे पण किती भाग असतात? 3. ते ट्रान्सक्रिप्शन युनिटचा विषय नाही का? ते ट्रान्सक्रिप्शन युनिट वेगळा विषय झाला. जीनचे किती भाग असतात लक्षात ठेवा. जीन सगळं तुटत आहे सगळं. मयूर, मानस म्यूट ठेवा. मानस आणि राज. जीनचे किती भाग असतात? 3 भाग असतात. कोणताही जीन घेतला त्याचे 3 भाग असतील. कोणते कोणते सर? सिस्ट्रॉन, रिकॉन, म्युटॉन. छोटासा भाग एकदम 1%, हा 4% आणि या रिमेनिंग 95%. ऍक्च्युअल कोडिंग सिक्वेन्स जे असते, इम्पॉर्टंट भाग जो आहे, मेन पार्ट जो जीनचा, तो काय आहे? सिस्ट्रॉन आहे. रिकॉन हा कधी भाग कुठं इन्व्हॉल्व येतो? रिकॉम्बिनेशन करताना ड्युरिंग दी क्रॉसिंग ओव्हर. म्युटॉन हा भाग कशासाठी इम्पॉर्टंट आहे? म्युटेशन घडवण्यासाठी जीन मध्ये. कळतंय का नाही? मग जर तुम्हाला जर प्रश्न विचारला कोणी जीनचे किती भाग असतात, तर तुम्हाला सांगता आला पाहिजे जीन इज डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स. सिस्ट्रॉन, रिकॉन आणि काय? म्युटॉन. सिस्ट्रॉन हा भाग काय आहे? मेन भाग आहे, जो कशामध्ये इन्व्हॉल्व असतो? प्रोटीन सिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व असतो. जो काय करतो? mRNA बनवतो. कळतंय का नाही? जो काय बनवतो? mRNA बनवतो. आणि जो मेन भाग आहे, क्लिअर, आणि तो सगळ्यात मोठा पण असतो जीन मध्ये. किती असतो तो? 95%. त्याच्यानंतर रिकॉन किती असतो? 4%. आणि म्युटॉन किती असतो? 1%. क्लिअर? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Sir. आता बघा, नीट बघा. थोडस अवघड काही नाही आहे, सोपं आहे सगळं. थोडं नीट बघा सगळं. आता मोनोसिस्ट्रॉनिक आणि काय? पॉलिसिस्ट्रॉनिक. आता मोनो म्हणजे काय बेटा? एक सिस्ट्रॉन. सिंगल. मोनो म्हणजे काय? सिंगल. सिस्ट्रॉन म्हणजे काय बेटा? जीनचा भाग. मोनो सिंगल सिस्ट्रॉन म्हणजे काय बेटा? एक सिंगल जीन. एक काय बेटा? सिंगल. एक सिंगल सिस्ट्रॉन. ठीक आहे. यूकॅरियोटिक्स मध्ये काय असतं बेटा? कोडिंग सिक्वेन्स इज एक्सॉन एक्सप्रेस सिक्वेन्स अँड देयर इज अ इंटरप्रेट सिक्वेन्स, इंट्रॉन्स, इनर्वेटिंग सिक्वेन्सेस. आता तुम्ही म्हणाल काय मॅटर हे? Exons are appeared as a processed mRNA. Introns do not process the mRNA. म्हणजे काय हो सर? आता नीट बघा. हा जीन, हा एकच जीन आहे, बरोबर आहे. हा एक जीन, याचा कोणता भाग आहे? जीनचा कोणता भाग आहे? सिस्ट्रॉन. कोणता भाग आहे बेटा? मी तुम्हाला बोललो ना, जीनचे किती भाग असतात? 3 भाग असतात ना. जीनचे किती भाग असतात सांगा? 3 भाग. सिस्ट्रॉन, रिकॉन आणि काय? म्युटॉन. Muton. आपल्याला कशावरती फोकस करायचा आहे? Citron. Citron. सिस्ट्रॉन किती पर्सेंट भाग असतो? 98%. याच्याकडे लक्ष द्या. 95%. याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हा जो सिस्ट्रॉन आहे, हा एक आहे कोणामध्ये? युकॅरियोटिक मध्ये. युकॅरियोटिक सेल म्हणजे कोणती सेल?
ऍडव्हान्स सेल, जी कोणामध्ये आढळते? ऍनिमल, प्लांट्स. अजून कोणामध्ये आढळते? ह्युमन्स. सॉरी, कोणामध्ये आढळते अजून? फंगीज. अजून कोणामध्ये आढळते? प्रोटिस्ट. हो का नाही? Yes, sir. त्या सेलची गोष्ट करतोय आपण. हिअर द कोडिंग सिक्वेन्सेस. आता इथं आहे बेटा, हा जो एक सिंगल जीन आहे, या सिंगल जीन मध्ये काय असतं? एक्झॉन, 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 एक्झॉन. आणि एक्झॉन एक्झॉनच्या मध्ये काय आहे? इंट्रॉन, इंट्रॉन, इंट्रॉन. इंट्रॉन. कळतंय का? Yes, sir. थोडस नीट लक्ष देऊन ऐका, फक्त घाबरू नका, काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. काय बेटा, हा हे जे पार्ट आहेत ना एक्झॉन एक्झॉन वाले, हे ऍक्च्युअल काय आहेत? हे ऍक्च्युअल mRNA बनवण्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ऍक्च्युअल काय आहेत? हे mRNA बनवण्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. कळतंय का नाही? आणि मग हे इंट्रॉन, इंट्रॉन, इंट्रॉन हे काय आहेत? ह्या अशा सिक्वेन्सेस ज्या काहीच करत नाही, ज्या mRNA बनवत नाही. समजतंय का? काय ना नॉन कोडिंग सिक्वेन्स. या कोड नाही करणार, या फालतू सिक्वेन्स मध्ये अटकलेल्या आहेत. समजतंय का? म्हणजे काय आहे बेटा, हा एक्झॉन थोडासा mRNAचा तुकडा बनवेल, हा मध्ये बनणार नाही, परत हा बनेल, हा बनेल, असे तुकडे तुकडे mRNA बनेल. कळतंय का तुम्हाला माझं बोलणं? Yes, sir. काय बोललो मी तुम्हाला, कळलं का? बघा, तुम्हाला मी बोललो, काय बोललो मी तुम्हाला? कुणामध्ये? युकॅरियोटिक सेल मध्ये कसं असतं? एक्झॉन, 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 आणि मध्ये काय असतात? इंट्रॉन, Intron. इंट्रॉन, इंट्रॉन. इंट्रॉन. बरोबर आहे का? Yes, sir. येस ऑर नो? Yes. Yes, sir. आता नीट बघा, जेव्हा mRNA तयार होतो, कोणावरती तयार होतो mRNA? mRNA कोण तयार करतं? डीएनए. हो का नाही? डीएनए वरती, Yes. डीएनएच्या वरती मध्ये काय असतो? जीन. हो का नाही? अरे हो का नाही? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. जीन मध्ये काय असतात? युकॅरियोटिक सेलची गोष्ट करतोय आपण. कोणाची गोष्ट करतोय? युकॅरियोटिक सेलची गोष्ट करतोय. युकॅरियोटिक सेल मध्ये जीन मध्ये काय असतात? एक्झॉन आणि काय? Intron. Intron. इंट्रॉन. एक्झॉन इंट्रॉनने बनलेला जीन आहे ना तो. Yes, sir. मग जेव्हा mRNA बनेल, ते mRNA बी कसा बनेल? मग एक एक्झॉनचा भाग, एक इंट्रॉन, एक्झॉन इंट्रॉन, एक्झॉन इंट्रॉन. बरोबर आहे का नाही? मग इंट्रॉनचे जे भाग आहेत ते कामाचे आहेत का? नाही. नाही. मग तो भाग काय केला? तो बेटा काढून टाकला. तो बघा, तुम्ही दिसतं का तुम्हाला? एक्झॉन, एक्झॉन, एक्झॉन राहिला बघा इथे. एक्झॉन, एक्झॉन, एक्झॉन राहिला. इंट्रॉन काय झाले? गायब झाले. दिसतंय का तुम्हाला? Yes, sir. हे बघा, आता इथे बघा, हा तुमचा mRNA तयार झाला. बरोबर आहे का? ह्या mRNA मध्ये हा भाग महत्वाचा आहे, हा भाग महत्वाचा आहे, हा महत्वाचा आहे, हा महत्वाचा आहे. ही मध्ये काय आहेत? इंट्रॉनमुळे तयार झालेली सिक्वेन्स आहे. इंट्रॉनचा भाग, या इंट्रॉनचा भाग काही कामाचा आहे का? नाही. म्हणून याला बघा, दिसतंय का तुम्हाला? इंट्रॉनचा भाग निघून चाललाय बघा, दिसतोय का? आणि त्या कोणी? Yes. फक्त एक्झॉनचा भाग आहे. कळतंय का नाही? Yes, Yes, sir. sir. मी काय बोललो कळालं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. म्हणजे एकदम सोप्या भाषेत आता नीट ऐका. आपण कशावरती बोलतोय? पुन्हा एकदा नीट ऐका. कुठे आपण नीट ऐका. आपण कशावरती बोलतोय? डीएनए. डीएनए मध्ये काय बेटा? जीन. बरोबर आहे का? जीन जो आहे, जीनचा कोणत्या भागाची गोष्ट करतोय आपण? स्ट्रक्चरल जीन जो आहे त्याच्यामध्ये कोणत्या भागाची गोष्ट करतोय आपण?
सिस्ट्रॉन. सिस्ट्रॉन. कोणत्या भागाची गोष्ट करतोय आपण? जीनचा मेन भाग कोणता भाग असतो? तो सिस्ट्रॉन. सिस्ट्रॉन. बरोबर का नाही? जो मेन इन्व्हॉल्व आहे कशामध्ये? ट्रान्सक्रिप्शन मध्ये. ट्रान्सक्रिप्शन सगळ्यांना माहिती आहे ना? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? डीएनए पासून काय बनणं? mRNA एमआरएनए बनणं. काय म्हणतात आपल्याला? transcription ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन. आता नीट आहे का? हा जो सिस्ट्रॉन आहे कोणाची गोष्ट करतोय आपण? सिस्ट्रॉन. युकॅरियोटिक सेलची गोष्ट करतोय. कोणत्या सेलची गोष्ट करतोय? युकॅरियोटिक सेलची गोष्ट करतोय. युकॅरियोटिक सेल मध्ये जो डीएनए असतो त्याच्यामध्ये जो जीन असतो त्याच्यामध्ये जे सिस्ट्रॉन असतात जे ऍक्च्युअल ट्रान्सक्रिप्शन युनिट आहेत त्या सिस्ट्रॉन मध्ये किती भाग असतात? 2 भाग असतात. किती भाग असतात? 2. एक्झॉन आणि काय? इंट्रॉन. एक्झॉन काय करतो बेटा? एक्झॉन काय करतो बेटा? ऍक्च्युअली एमआरएनए बनवतो. काय बनवतो? एमआरएनए. जो काय आहे? इम्पॉर्टंट आहे. ज्याच्याकडे काय आहे? इन्फॉर्मेशन आहे. काय आहे? इन्फॉर्मेशन. तुमच्यासाठी नीट लक्षात घ्या. इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस. कळतंय का नाही? येस सर. Yes. इंट्रॉन काय आहे? इंट्रॉन पण एमआरएनएचे तुकडे बनवेल. इंट्रॉन पण एमआरएनए बनवेल, पण तो एमआरएनए त्याची ती इन्फॉर्मेशन काय आहे? इट इज नॉट इम्पॉर्टंट. नॉट इम्पॉर्टंट फॉर प्रोटीन सिंथेसिस. कळतंय का नाही? म्हणजे एमआरएनए कसा बनेल रे बेटा इथे? मग कळतंय का? हा एक्झॉनचा भाग एवढा, मध्येच काय? हा इंट्रॉन. पुन्हा काय? एक्झॉन. आणि त्याच्या माईक ऑफ ठेव बेटा. पुन्हा काय? एक्झॉन. कळतंय का? हा पुन्हा इंट्रॉन, हा पुन्हा एक्झॉन. हे स्क्वेअर काय आहेत? एक्झॉन आहेत. कळतंय का? येस हे एक्झॉन आहेत. हा एक्झॉन आहे, हा पण काय? एक्झॉन आहे. समजतंय का सगळ्यांना? आणि हा काय? इंट्रॉन. काय? इंट्रॉन. काय? इंट्रॉन. कळतंय का नाही? येस सर. आता नीट बघा. हा काय बनवेल? एक तुकडा बनवेल. कोणाचा? एमआरएनएचा. बरोबर आहे का? बनला का तुकडा याच्यापासून? बरोबर आहे का नाही? हा पण काय बनवेल? एमआरएनएचा तुकडा बनेल. बरोबर आहे का? yes हा पण काय बनेल? एमआरएनएचा तुकडा बनेल. बरोबर आहे का? असा हा पण काय बनवेल? एमआरएनएचा तुकडा बनेल. बरोबर आहे का? काय म्हणतो आपल्याला? ट्रान्सक्रिप्शन. झालं का ट्रान्सक्रिप्शन? येस सर. पण Yes, हा sir. इंट्रॉन पण काय बनवेल? एमआरएनएचा तुकडा बनेल. इथे काय बनेल? आपण एमआरएनएचा तुकडा. कोण बनवतोय? इंट्रॉन. कोण बनवतोय? इंट्रॉन. बरोबर आहे का नाही? कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. पण ऍक्च्युअली महत्वाचा कोणता आपल्याला? हा ब्ल्यू वाला. एक्झॉन. हा काही कामाचा आहे का? नाही. समजतंय का नाही? येस सर. कळतंय का? नंतर काय होतं बेटा? मग जेव्हा हा एमआरएनए पूर्णपणे अखंड तयार होतो, हा इनएक्टिव्ह एमआरएनए तयार झाला. काय झाला? हा इनएक्टिव्ह. हा ऍक्टिव्ह कधी होतो? जेव्हा हे फक्त तुकडे जोडले जातात, फक्त निळेवाले. समजतंय का नाही? येस सर. मग जेव्हा हे फक्त निळेवाले तुकडे जोडले जातील, हा तुकडा जोडला जाईल, हा याला, लाईकवाईज याला, लाईकवाईज याला, लाईकवाईज याला. मग काय तयार तुमचा? हा ऍक्च्युअल एमआरएनए त्यावेळी. कोणता आरएनए असेल तुमचा? हा ऍक्टिव्ह एमआरएनए असेल. हा जो तयार झाला कोणता होता? इनएक्टिव्ह. कळलं का? येस सर. सगळ्यांना कळालं का मी काय बोललो? yes sir समजतंय का नाही समजत आहे? yes sir मग एकदा पुन्हा ऐका. जे बिचारे लक्षात नसेल त्यांच्या, एक काम करा, रिजॉईन करा. काय करा? रिजॉईन. काय करणार बेटा? जीन. डीएनए मध्ये काय असतो? जीन. जीनचा कोणता भाग? सिस्ट्रॉन. बरोबर का नाही? सिस्ट्रॉन. सिस्ट्रॉनचे किती भाग असतात? मग
दोन भाग असतात, एक जो मेन भाग असतो जो कॉपी करतो एमआरएनएला, आणि एक जो तुकडा, एक इंट्रॉन, जो काही कामाचा आहे का नाही. क्लिअर? नाही. मग इथे एक्झॉन इंट्रॉन, एक्झॉन Yes, sir. इंट्रॉन, एक्झॉन इंट्रॉन अशी अल्टरनेट सिक्वेन्स असते. कशावरती? सिस्टॉन वरती. बरोबर आहे का? कोणत्या सेल मध्ये गोष्ट करतोय आपण? युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल Eukaryotic मध्ये. cell. आणि ज्या वेळेस काय होतं बेटा, मग एमआरएनए तयार होतो. तर तो एमआरएनए कसा असतो? मग काही महत्वाची सिक्वेन्स, काही इंट्रॉनने बनलेली सिक्वेन्स, काही कोडिंग सिक्वेन्स, काही नॉन कोडिंग सिक्वेन्स, असं असतं. बरोबर आहे का नाही? मग जो हा एमआरएनए तयार होतो कोणामध्ये? युकॅरियोटिक सेल मध्ये. तो कसा असतो बेटा? मग इनॅक्टिव्ह. त्याच्यातल्या या मधल्या सिक्वेन्स निघाल्या, कट झाल्या की मग तुमचा ऍक्च्युअल अखंड कंटिन्युअस काय तयार होतो? ऍक्टिव्ह एमआरएनए. समजतंय का नाही? यस सर. असं कोणामध्ये पाहायला भेटतं बेटा? सिस्ट्रॉन. अबे कोणामध्ये पाहायला भेटतं? युकॅरियोटिक सेल मध्ये. कोणामध्ये? Eukaryotic cell. युकॅरियोटिक सेल मध्ये. Eukaryotic. युकॅरियोटिक सेल मध्ये पाहायला भेटतं. कोणामध्ये पाहायला भेटतं? Eukaryotic cell. युकॅरियोटिक सेल. कोणामध्ये? युकॅरियोटिक सेल मध्ये. आता नीट बघा, हा युकॅरियोटिक सेल मध्ये हा एक एमआरएनए तयार झालाय. हा एक एमआरएनए कशासाठी असतो? फक्त सिंगल प्रोटीन साठी असतो. बरोबर का नाही? एकच एमआरएनए एकच प्रोटीन साठी इन्फॉर्मेशन कॅरी करेल. बरोबर आहे का? हो सर. सिंगल कोड आहे ना तो. मग तो कोड फक्त काय होता? तुकड्या तुकड्यांमध्ये होता, तो जोडला गेला. आणि तो कोणाला कोड करतोय? एका सिंगल टाईपच्या प्रोटीनला. बरोबर आहे का? कोणाला कोड करेल तो? एका सिंगल टाईपच्या प्रोटीनला. बरोबर आहे का? हो का नाही? Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन. आणि मग Yes, त्याच्यापासून sir. काय तयार बेटा? हा जो Yes, sir. एमआरएनए तयार झाला इकडे, हा एमआरएनए कोणाला सांगेल? रायबोझोमला सांगेल. आणि मग रायबोझोम काय बनवतील बेटा? एकाच प्रकारचे काय बनवतील? प्रोटीन. कळतंय का नाही? हा एक प्रोटीन तयार होईल. मग हा एक एमआरएनए तयार झाला, हा एका प्रोटीनला कोड करतो. म्हणून या ठिकाणी हा जो सिस्ट्रॉन याला काय म्हणतात? मोनोसिस्ट्रॉन. कळलं का? Yes. समजतंय का नाही? मोनो म्हणजे काय? सिंगल. मोनो म्हणजे काय? सिंगल. समजतंय का नाही? म्हणून म्हटलं बघा, मोनोसिस्टॉनिक स्ट्रक्चरल जीन, ज्याला काय म्हणतो आपण? स्प्लिट जीन म्हणतो. स्प्लिट जीन का म्हटलं? कळलं का? कारण याच्यामध्ये काय आहेत? नको असलेल्या फालतू सिक्वेन्स आहेत. बरोबर आहे का? आणि या नको असलेल्या फालतू सिक्वेन्स कट झाल्यानंतर फक्त किती जीन तयार होतो? फक्त सिंगल जीन. बरोबर आहे का नाही? एकच जीन तयार होतो. हो का नाही? Yes, sir. यस सर. आणि हा एकच जीन काय बनवतो? फक्त एकच एमआरएनए बनवतो. बरोबर आहे का? आणि हा एक एमआरएनए फक्त एकच काय बनवतो? प्रोटीन बनवतो. बरोबर आहे का? यस सर. नाही कळालं? कळालं का? हो. Yes, sir. बघा मग, म्हणून त्याला काय म्हणतात? म्हणून बघा, स्ट्रक्चरल जीन इन ट्रान्सक्रिप्शन इट इज ऑफ टू टाइप्स. एक म्हणजे कोणता? मोनोसिस्ट्रॉनिक. मोनो म्हणजे काय? एकच सिस्ट्रॉन स्ट्रक्चरल जीन. तो पण कसा आहे बेटा? स्प्लिट आहे, म्हणजे तुकड्या तुकड्यांमध्ये. कसा आहे तो? एक्झॉन इंट्रॉन, एक्झॉन इंट्रॉन असा आहे. कोणामध्ये आढळतं असं? युकॅरियोटिक सेल मध्ये. युकॅरियोटिक सेल मध्ये. कोडिंग सिक्वेन्सेस त्यांना मग आणतो एक्झॉन, किंवा काय म्हणतात त्यांना? एक्सप्रेस सिक्वेन्सेस आर इंटरप्टेड बाय इंट्रॉन्स. ह्या कोडिंग सिक्वेन्स ह्या अर्धवट आहेत. यांच्यामध्ये कोण आहे? इंट्रॉन. कोण आहे? इंट्रॉन. ह्या काय आहेत? इंटरव्हेनिंग सिक्वेन्स. ठीक आहे. एक्झॉन्स अपिअर इन अ प्रोसेस एमआरएनए. आपण बघितलं, जेव्हा एमआरएनए ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जातो, इनएक्टिव्ह ऍक्टिव्ह होतो, त्याच्यामध्ये काय येतं? मग फक्त एक्झॉन्स. काय येतं? फक्त एक्झॉन्स. इंट्रॉन येतात का त्याच्यामध्ये? नो. बरोबर आहे का नाही? आपण बघितलं ना? आठवत आहे का सगळ्यांना? यस सर.
Yes. अरे हो का नाही? सगळ्यांनी बोला मित्रांनो, कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. आता दुसरा, हा आता आपण कोणाची गोष्ट करू? वी टॉक अबाउट प्रोकॅरियोटिक सेल. आता हे झालं युकॅरियोटिक सेल बद्दल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय बेटा? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एक्झॉन इंट्रॉन हा काही विषय राहत नाही. यांच्यामध्ये सिस्ट्रॉन जे असतात, किती आहे? एक सिस्ट्रॉन आहे, हा दुसरा सिस्ट्रॉन आहे, हा तिसरा सिस्ट्रॉन आहे. कळतंय का? 3 जीन आहेत ना इथे. किती जीन आहेत? 3. मग 3 जीनचे 3 काय असतील? सिस्ट्रॉन. कळतंय का नाही? कारण जीनचा कोणता भाग बेटा? ऍक्टिव्ह भाग, त्याला आपण काय म्हणतो? सिस्ट्रॉन. बरोबर आहे का नाही? येस सर. म्हणजे इथे नीट ऐका आता, इथे कोणते युनिट आहे? ट्रान्सक्रिप्ट प्रमोटर. बरोबर आहे का? इथे हा काय आहे बेटा? स्ट्रक्चरल जीन. बरोबर आहे का? ट्रान्सक्रिप्शन युनिट बघितलं ना आपण. हो. आणि हा काय शेवटी? टर्मिनेटर. Terminator. हा प्रमोटर, हा टर्मिनेटर. आणि हे 3 4 दाखवले ते काय? 4. स्ट्रक्चरल जीन 1, स्ट्रक्चरल जीन 2, स्ट्रक्चरल जीन 3, स्ट्रक्चरल जीन 4. किती स्ट्रक्चरल जीन आहेत? 4. समजतंय का नाही? आणि हे प्रत्येक जीन काय करतंय? एक वेगवेगळा mRNA तयार करतंय. म्हणजे एकाच, नीट ऐका बरं का, एकाच ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये किती जीन आहेत बेटा? एक आहे का? नाही, 4 जीन आहेत. 4 जीन काय म्हणतील? काय म्हणतील सांगा मला? Proteins. नाही, 4 जीन 4 mRNA बनवतील. बरोबर आहे का नाही? 4 जीन असेल तर 4 काय बनवतील ते? mRNA. mRNA. हे बघा, दिसतंय का? दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का? हा तुमचा काय? प्रमोटर. हा काय तुमचा इकडे? टर्मिनेटर. बरोबर आहे का? हा काय माहितीये? स्ट्रक्चरल जीन काय? हा 1. हा काय? स्ट्रक्चरल जीन 2. हा काय? स्ट्रक्चरल जीन 3. 3 आहेत ना ते. ते 3 काय बनवतील? एक mRNA बनवतील. हा एक mRNA, हा दुसरा mRNA, हा तिसरा mRNA. कळतंय का नाही? येस सर. कळतंय का सगळ्यांना? आता इथं हा जो mRNA तयार झाला, याच्यामध्ये सिस्ट्रॉन इंट्रॉन आहे का काही? नाही. समजतंय का नाही? इथे सिस्ट्रॉन इंट्रॉन हा प्रकार नसतो. कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एका ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये, माइक ऑफ ठेवा. कोण आहे? पूर्वा. ठीक आहे. मग बेटा इथे बघा, दिसतंय का तुम्हाला? मग इथे नीट बघा. मग याचा अर्थ काय? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एका स्ट्रक्चरल जीन मध्ये, एकाच ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये किती सिस्ट्रॉन आहेत बेटा? 1 2 3. यांच्यामध्ये स्प्लिट जीन आहेत का? इंट्रॉन एक्झॉन प्रकार आहे का? नो. नाही. कळतंय का नाही? याच्यामध्ये एका वेळेस किती जीन आहेत? 3 आहेत. म्हणजे याला काय आपण? पॉलीसिस्ट्रॉनिक स्ट्रक्चरल जीन. क्लिअर? येस सर. मग पी फॉर, नीट बघा, पी फॉर प्रोकॅरियोटिक, तसंच पी फॉर पॉलीसिस्ट्रॉनिक स्ट्रक्चरल जीन. क्लिअर? युकॅरियोटिक मध्ये एकच स्ट्रक्चरल जीन असतो, सिंगल. म्हणून काय म्हणतात त्याला? मोनोसिस्ट्रॉनिक स्ट्रक्चरल जीन. त्यातल्या त्यात याच्यामध्ये खिचडी काय आहे? याच्यामध्ये जो स्ट्रक्चरल जीन आहे तो पण कसा आहे? तुकड्या तुकड्यांमध्ये. त्याच्यामध्ये कोणती सिक्वेन्स आहे? इंट्रॉन. बरोबर आहे का नाही? हो का नाही? कोणामध्ये असा प्रॉब्लेम आहे हा? युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल मध्ये. मग युकॅरियोटिक सेल मध्ये फक्त एकच स्ट्रक्चरल जीन असतो, जो एकच mRNA बनवतो. एका ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये एक स्ट्रक्चरल जीन
एकच mRNA बनवेल, तो पण mRNA कसा असेल, तुकड्या तुकड्यांमध्ये असेल, इनॅक्टिव्ह ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह ऍक्टिव्ह. बरोबर आहे का? Yes. म्हणून तो एक mRNA बनवतोय, म्हणून त्याला काय म्हटलं, मोनोसिस्टॉनिक स्ट्रक्चरल जीन. त्यातल्या त्यात त्याला स्प्लिट जीन म्हणतात. का म्हणायचं स्प्लिट जीन? सांगा का म्हणायचं त्याला स्प्लिट जीन? कारण त्याच्यामध्ये काय आहे, तुकडे तुकडे एक्झॉन इंट्रॉन एक्झॉन इंट्रॉन एक्झॉन इंट्रॉन. जो mRNA बनतो तो पण कसा असतो, ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह. जेव्हा तो इंट्रॉन काढून टाकतो तेव्हा तो अखंड तयार होतो. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून इथे सिस्ट्रॉनला काय म्हणतात बेटा, किंवा इथे जो स्ट्रक्चरल जीन असतो त्याला काय म्हणतात बेटा, स्प्लिट जीन म्हणतात. क्लिअर? त्याच्या अपोजिट जर विचार केला आपण पॉलिसिस्ट्रॉनिकचा, तर इथे स्प्लिट जीन आहेत का? नाही. इथे डायरेक्टली क्लिअर एक mRNA बनेल. बरोबर आहे का? आणि इथे एका स्ट्रक्चरल जीन मध्ये किती सिस्ट्रॉन असतात? एकापेक्षा जास्त. म्हणून एका वेळेस तो एकापेक्षा किती जीन बनवतो, किती mRNA बनवतो? मोर दॅन वन. म्हणून त्याला काय म्हटलं, पॉलिसिस्ट्रॉनिक स्ट्रक्चरल जीन. क्लिअर? अजून क्लिअर होऊन जाईल बेटा हे उद्या. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? Yes, sir. 2 ते 3 आहे, लक्षात ठेवा. 2 to 3 PM ला टेस्ट आहे. Yes, sir. Yes, 2 sir. ते 3 मध्ये टेस्ट द्यायची, सगळ्यांनी द्यायची आहे. इट इज कंपल्सरी फॉर ऑल. ठीक आहे, Yes, sir. ओके बाय. Sir, whole chapter ना?